मी माझ्या आयुष्यामध्ये 1999 सालापासून आतापर्यंत कोणाचाही अनादर करणारं वक्तव्य जर केलं असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे। भास्कर जाधव साहेबांबद्दलच असं नाही, कोणाबद्दलही ज्यांनी मला त्रास दिला, जे मला त्रास देत आहेत त्यांच्याबद्दल मी जर वाईट बोललो असेल, बदनामकारक बोललो असेल, वैयक्तिक टीका टिप्पणी केली असेल तर मी राजकारणातून बाजूला व्हायला तयार आहे। माझा तो स्वभाव आहे। मी आपल्या माणसाबरोबर देखील तसंच बोलतो आणि जो आपल्यावर टीका करतो त्याच्यावर देखील तसंच बोलतो। त्याच्यामुळे कदाचित भास्कर जाधव साहेब मला ओळखायला कमी पडले असतील, त्यांनी मला उशिरा ओळखलं असेल। तुम्हाला अनेक प्रसंग माहिती आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या टीका टिप्पणीचे अनेक प्रसंग माहिती आहेत। तुम्ही मला सांगा, तुम्ही आता 15-15, 20-20 वर्ष राजकारणामध्ये आमची मुलाखत घेताय, माझ्याकडनं घाणेरड्या पातळीवर जाऊन बदनामीकारक एकाची कधीही कोणाची बदनामी झालेली नाही आणि त्याच्याबद्दल मला 100% अभिमान आहे। असं ठाण्यातला राजकारणाचा प्रश्न 24 तारखेला गणेश नाईक जनता दरबार घेते, समस्या आहेत नागरिकांच्या आणि साधारणपणे ज्यावेळेस त्यांचा काही दिवसांपूर्वी नागरिक सत्कार झाला त्यावेळेस असं म्हणाले ठाण्याचा कारभार सुधारण्याची गरज आहे। कुठेतरी आता नाही, बरोबर आहे। मी पण नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार आहे, कारण मी पण उद्योग मंत्री आहे, मी पण कॅबिनेट मंत्री आहे, मी देखील त्या जिल्ह्याचा, रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो। त्याच्यामुळे मी देखील जनता दरबार, आम्ही देखील सगळे मंत्री, नवी मुंबई असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, आम्ही पण जनतेला जाऊन विचारणार आहोत तुमची कामं काय, त्यांचे प्रश्न सॉर्ट आउट करणार आहोत। मला असं वाटतं की त्यांनी ठाण्यामध्ये जो काय जनता दरबार घेतलेला आहे तो शह-काटशहासाठी केलेला नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांना ठाण्यात नाही, महाराष्ट्रात कोण शह देऊ शकत नाही, शह-काटशहाचं राजकारण करू शकत नाही, कारण त्यांनी प्रामाणिकपणानं महाराष्ट्राची सेवा केलेली आहे आणि ते काय आहेत हे नुसत्या महाराष्ट्राला नाही, देशाला कळलेलं आहे। त्याच्यामुळे गणेश नाईक साहेबांनी जो ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला आहे तो लोकशाहीतला एक भाग आहे। मी आता नवी मुंबईमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे ते मला रोखू शकत नाहीत, मी त्यांना रोखू शकत नाही आणि ते सिनियर आहेत। ते स्टेटमेंट आहे काही दिवसांपूर्वीचं की ठाण्याचा कारभार सुधारण्याची गरज आहे, याला महत्त्व आहे। नाही, आता कसं आहे, भाजपमधल्या नेत्याबद्दल मी वैयक्तिकरित्या काही बोलणं चांगलं नाही, पण मी त्याचं उत्तर एवढंच दिलं की मी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन नवी मुंबईमध्ये सुद्धा जनता दरबार करू शकतो, सगळीकडे करू शकतो। मी कॅबिनेट मंत्री आहे, शिवसेनेमध्ये काम करतो, त्याच्यामुळे कोणाच्या जनता दरबारनं कारभार सुधारतो असं होत नाही। आणि मी तेच सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांची राजकीय कारकीर्द पूर्ण ठाण्यानं बघितलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी हे आमच्या बाबतीत बोललेले आहेत। ठाकरे सेनेकडून आरोप होतोय की एकनाथ शिंदे त्यांना जे बोलतात ते अमित शहा यांच्याकडून सांगितलं जातं, तर अमित शहाच एकनाथ शिंदे यांचा पक्ष चालवतात। हे बघा, जोपर्यंत आपण पराभव मान्य करत नाही तोपर्यंत अशाच टीका टिप्पण्या होत राहणार। अनेक आहेत, अनेक नेते असे आहेत देशातले ज्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी नव्यानं आपलं काय चुकलं हे आत्मचिंतन करून कामाला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की पराभवाचं आत्मचिंतन आणि लोक गेल्यानंतर तो कचरा आहे, ते गद्दार आहेत हे म्हणण्यापेक्षा का जात आहेत त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते काय बोलले म्हणून त्याच्यावर काय टीका करावं असं मला वाटत नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना ऐतिहासिक दिल्यानंतर कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते, कशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं मॅन्डेट मिळू शकतं हे एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वावर टीका करणं आणि त्यांना सल्ला देणं एवढं कोण मोठं नाही, त्यांनी आत्मचिंतन करावं। आता धस धनंजय मुंडेंना काहीतरी त्यांच्या प्रकृतीसाठी भेटले असं आम्ही तुमच्याच माध्यमातून बघितलं। आता ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला जर भेटले असतील तर आपण कसं काय आक्षेप घेऊ शकतो, मी कसं घेऊ शकतो, मनोजजी कसं घेऊ शकतात? ते भेटले असतील ते का त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला, कारण मला एवढं माहिती होतं कॅबिनेट मिटिंगला माझ्या बाजूलाच धनंजय मुंडे बसतात, त्याच्यामुळे त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं एवढं मला नक्की माहिती होतं, त्यांची प्रकृती बरी नव्हती हे देखील मला माहिती होतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।